तर नमस्कार फ्रेंड, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे, कारण मी खूप आजारी होते. दुखण्यातून उठल्यानंतर चला म्हणलं फिरायला कुठंतरी जावं, आणि आमोशा आली होती, त्यामुळं माझी आदमापूरची वारी मला करणं हे खूप गरजेचं होतं. कारण असं दुखणं मला कधी जिंदगीत आलं नाही, त्यामुळं मी आदमापूरला गेले. आदमापुरात मी काय रील शूट केले, पण ब्लॉगिंग काही शूट केलं नाही, कारण आदमापुरात दोनदा ब्लॉगिंग शूट झालेलं. तर आम्ही आदमापूरचं दर्शन करून रंकाळ्यामध्ये गेलो होतो कोल्हापुरामध्ये, आणि सोबत अनुष्का दादा आणि माझा बारका भाऊ आणि ड्रायव्हर एवढे जण आम्ही गेलो होतो गाडी करून. तर खूप एन्जॉय केलं. खूप तर दुखण्यातून उठले, आणि एवढी स्ट्रॉंग वुमन आहे की लगेच म्हणजे 15 महिनाभर दुखल्यानंतर सध्या मी म्हणजे स्वतःला कसं सावरावं याच्यासाठी मी फिरायला गेले. आणि माझ्या बाळूमामाचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहावा असं मला वाटतं. आणि काही दुखणं आलं की मला त्या देवाच्या मनामध्ये म्हणजे सगळं काही असं हे वाटतं की ते देव माझ्या पाठीशी आहे. देवाचं नामस्मरण केलं किंवा वाऱ्या केलं तर मला बरं वाटतं, आणि खरंच बरं वाटलं मला. तर रंकाळ्यामध्ये खूप एन्जॉय करत होते, खूप भारी वाटत होतं. मुलांना सध्या नेलं खायला प्यायला प्रत्येक हॉटेलमध्ये मनावरचं जेवण, आणि इथं खाऊ गल्ली म्हणजे रंकाळ्यामध्ये तुम्हाला कोल्हापुरातला रंकाळा माहीतच असेल की तिथं खायला प्यायला काही भरपूर असतं. जे काही खाऊ वाटेल ती मुलांना आईस्क्रीम ज्याच्या मनावर ज्याला जी खावडते ती सगळं खाऊ घातलं. आणि हे बघा, हे हा तलाव आहे रंकाळ्याचा, आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. तर मुलांना सगळं इकडं दाखवलं. तर महालक्ष्मी मंदिरात काय आम्ही गेलो नाही. तर हे बघा, दादाच्या आनंदासाठी दादाला गाडीत बसवलं. त्याला 50 रुपये फीस होती. दादा खूप खुश होता, खूप खुश. आणि अनुष्का मात्र नाराजच होती. तिला काय झालं आजकाल माहीत नाही, नाराजच राहते. खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते. कसं असतंय, लेकरं लहान असले की सगळंच चांगलं असतं, पण जसं जसं त्यांना कळतं तसं मुलांना थोडं वेगळं फील होतं. आता हॉस्टेलला असते त्यामुळं मी त्यांना कधी हाणमार करत नाही, काय नाही. उलटं त्यांनी सध्या आनंद घ्यावा यासाठी मी फिरायला नेलं बाहेर. तर बघा, अशा म्हणजे मी हाफ स्लीवलेसचं ब्लाऊज, अशी साडी घातली. छान वाटते का नाही साडीचा कलर? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं व्हिडिओ येत नाही ह्याचं कारण असं आहे की घरामध्ये सध्या म्हणजे आईवडिलासोबत भांडण चालू आहे माझं. आणि खरे एकदा माणसावर वाईट वेळ आली की कोण कोणाचं नसतंय, तसं माझ्या तर नशिबाला कोणी कोणाचं नाही आहे. मी स्वतःच्या जीवावर उभी आहे. जर राहिला प्रश्न त्या लोकांचा, त्यांनी तर मला प्रॉपर्टीत हक्क दिला नाही. 7-8 वर्ष झालं कोर्ट कचेरी चालू असतानाही अजून कुठलाच काहीच निकाल लागत नाही. लेकरांचं पालन पोषण सगळ्या गोष्टी मीच करत आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.